हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्र समाधान शिबिर अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर सुरू झाली आहे. या अभियानाचा उद्देश नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे आणि सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवणे हा आहे. सुधागड तालुक्यातील पाली येथे शनिवारी दिनांक 7 मार्च रोजी हे शिबिर पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिरातील भक्तनिवास क्रमांक 1 येथे पार पडले. या शिबिरात 7/12 उतारे, फेरफार नोंदी, नामांतरण, वारस नोंद प्रक्रिया, उत्पन्न जाती व निवासी दाखले अशा 15हून अधिक सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी देण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रवी पाटील, सहआयुक्त कोकण विभागीय आयुक्त कार्यालय उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. दीपा भोसले, उपजिल्हाधिकारी माणगाव आणि उत्तम कुमार, तहसीलदार सुधागड पाली यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या शिबिरात निवासी नायब तहसीलदार भारत फुलपगारे, महसूल नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख साजिद शेख, निवडणूक नायब तहसीलदार नकुल पोळेकर, तालुका कृषी अधिकारी, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुखदेव वाडणकर, मंडळ अधिकारी अंकुश आळवे व गणेश साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी विमल घोलवे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, महिला, शेतकरी आणि सामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली. या शिबिरामुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन महसुली कामांसाठी मोठी सोय झाली आणि प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेले हे अभियान नागरिकांना स्वावलंबी, सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. सुधागड तालुक्यातील पाली येथील महाराष्ट्र समाधान शिबिर हे त्याचे उत्तम उदाहरण ठरले.